स्वच्छ हरित विद्यालय मूल्यांकनात आमोंडी शाळा पुणे जिल्ह्यात प्रथम, गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका यांच्या हस्ते गौरव। आमोंडी शाळेच्या विकासात ग्रामस्थ, पालक आणि सेवाभावी संस्थांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे। ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा। शाळा हे जीवनाचे शिक्षण देणारे मंदिर असून या मंदिरातून देशाचे भावी सुजाण नागरिक घडावेत, असे प्रतिपादन आंबेगावच्या गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका यांनी केले। केंद्र सरकारच्या स्वच्छ हरित विद्यालय मूल्यांकनात आंबेगाव विकास गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमोंडी ही पुणे जिल्ह्यात प्रथम आली आहे। या यशाबद्दल शाळेला रुपाली धोका यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या। या यशाबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनीही पंचायत समिती, आंबेगाव शिक्षण विभाग व आमोंडी शाळेचे विशेष कौतुक केले आहे। या सोहळ्याला विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख सुनील कुऱ्हाडे, सरपंच आरती कोतवाल, उपसरपंच धनंजय फलके, लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे अध्यक्ष अविनाश फलके आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश बिबवे उपस्थित होते। तसेच जनार्दन फलके, ज्ञानेश्वर काथेर, राम फलके, ग्रामसेवक पूजा लोखंडे, अशोक फलके, नवनाथ फलके, अंकुश काळे, सोपान फलके, शंकर फलके, सुनील फलके, कविता धानिपकर, मच्छिंद्र फलके आणि प्रशांत फलके यांचीही उपस्थिती होती। स्वच्छ हरित विद्यालय हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे। या अंतर्गत आमोंडी शाळेत 60 निकषांची अत्यंत प्रभावीपणे पूर्तता करण्यात आली आहे। स्वच्छता आणि आरोग्य, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी, सुसज्ज स्वच्छतागृहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हँडवॉश स्टेशनची सुविधा, शालेय परिसर, शालेय इमारतीची स्वच्छता, रंगरंगोटी आणि नियमित देखभाल, पर्यावरण संवर्धन, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहभागातून शालेय आवारात 45 आंब्याच्या झाडांचे संवर्धन करून शाळा परिसर हरित करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी शाळा विविध सेमिनार व कार्यशाळांचे आयोजन करते। यामध्ये प्रामुख्याने वीज बचत आणि टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे, जबाबदारी आणि संवेदनशीलता या गुणांवर भर दिला जात आहे। शाळेच्या या यशात माजी मुख्याध्यापिका सरला खराडे, विद्यमान मुख्याध्यापिका वैशाली भोंडवे, सुनील पाटील, आशा पाटील, संगीता वळसे, अलका उंडे आणि विजय पवार या सर्व शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरले असून त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे।